नमस्कार मित्रांनो, कसं काय बरं आहेत ना. ॲक्च्युली आज आमच्या गावदेवीची जत्रा आहे. सो मला खूप लेट झाला आहे. तरी पण मी माझ्या मित्रांना कॉल लावला होता की अजूनपर्यंत पालखी पोचली नाही आहे मंदिरामध्ये. सो मी आता ऑफिसमधून निघालो आहे. सो लवकरात लवकर पालखी अटेंड करेन. खूप मजा येते. म्हणजे ही ठाणे जिल्ह्यातली सर्वात मोठी पालखी मानली जाते आणि सोनवाई मरवाई गावदेवी हे आमच्या बाळकुम गावाची शान, अभिमान आणि कर्तृत्वाची शान आहे. आणि ती पालखी म्हणजे आमच्या बाळकुम गावाची म्हणजे बोलतात ना एक प्रतिष्ठा आहे. त्या पालखीला प्रत्येक गावातली मुलं, प्रत्येक गावातल्या बायका, प्रत्येक ज्या गावातनं लग्न होऊन दुसरीकडे गेलेल्या बायलेकी आहेत, म्हणजे आमच्याकडे बायलेकी बोलतात, त्या बायलेकी प्रत्येकजण येतात या गावातली जत्रा बघण्यासाठी, या पालखीचा आनंद घेण्यासाठी आणि आईचं दर्शन घेण्यासाठी. सो मी आता त्याच पालखीला चाललो आहे. तुम्हालाही दाखवीन कशी पालखी असते, कशी नाही आहे. खूप मजा येते जत्रेमध्ये, खूप मजा असते. सो बघूया काय होतं आणि काय नाही. आता मी थोड्याच वेळात म्हणजे 5-10 मिनटामध्ये पोहोचेन. खूप मजा येणार आहे. सो तुम्ही पण नक्की एन्जॉय कराल अशी माझी अपेक्षा आहे. तर नक्की तुम्हाला तर पालखी आता मी माझ्या मित्राला फोन केला होता. पालखी आता जस्ट 1 नंबरमधनं क्रॉस झाली आहे, 3 नंबरला गेलेली आहे. 3 नंबर म्हणजे आमच्या गावातली म्हणजे बाळकुम गावामध्ये 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर असे पाडे आहेत. बघू शकता सगळी मुलं पालखीची वाट बघतात आणि मी तिकडेच चाललो आहे. म्हणजे कसं असतं माहिती आहे का, गावातली मुलं, गावातली पालखी हे म्हणजे बाळकुम गावाची शान आहे. अख्ख्या ठाणे जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे. सोनवाई मरवाई, अजून साईबाबाची पालखी. आता थोड्याच दिवसांमध्ये साईबाबाचं वर्धापन दिन आहे, 25वं वर्धापन दिन आहे. त्यावेळी पण खूप जल्लोषामध्ये होतं. आणि बाळकुम गाव असं एक ठाण्यातलं जिल्ह्यातलं असं एक गाव आहे की तिथे प्रत्येक गोष्ट ही सगळे सर्व धर्म समभाव ही केली जाते. ना तिकडे जात बघितली जाते, ना तिकडे गोत्र बघितलं जातं. तिथे फक्त बघितलं जातो जल्लोष आणि माणसांचा उत्साह. आता पालखी तुम्ही बघू शकता, सगळे पालखीतले मित्र सगळे आता पालखी पोहोचत आले. मला आवाज येणार नसेल पण थोड्याच म्हणजे काही क्षणामध्येच थोडा आवाज येईल तुम्हाला. आता आपण 3 नंबरला पोहोचलोय. हे बघा रांगोळ्या काढल्यात आणि आपली पालखी. आणि आमच्या 3 नंबरची शान आमचे हेमू भोईर. आणि आमच्या 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 गावातली अभिमान कर्तृत्वाची शान आमचे बंटी पाटील. पंढरपूरचा रूमचा काय ते सांग त्याला. संभाजी मला फेमस भाजी काय
आणि संभाजी, तुमचं लग्न झाल्यानंतर तुम्हाला काय वाटतं, काय फिलिंग वाटतं? तुझ्याशिवाय लग्न होणार नाही. हे मोडून टाकतील ना. अजून नाही केलं रे, ते पण टाकणार. आता आपल्या 3 नंबर मध्ये पालखी पोहोचली आहे आणि आमचे हे बांदल साहेब, बांदलांचे कर्तृत्व. आणि ही वेगळी दुनियादारीचे ग्रुपचे मुलं. आपले एकच मिलिंग ऑफिसर आणि हे लोक बाळकून गावाचे मामाकडे आलोय. अच्छा बोलतात ना रात्र बघितली जात नाही, दिवस बघितलं जात नाही. सो तुम्ही बघितले असेल आत्ता 3 नंबरमध्ये पालखी आहे आणि मला थोडासा लेट झाला आहे. सो मी आता बॅग ठेवून मस्तपैकी पालखीचा आनंद घेईन, कारण पालखीचा 3 नंबरमध्ये पोहोचले. अजून तिला पोचायला कम से कम 1 ते 1.5 तास लागेल, कारण का तुम्ही बघितलं असेल जल्लोष कसा असतो पालखीतला. आणि प्रत्येक गावात म्हणजे प्रत्येक पाड्यामध्ये पालखीचं असंच जोशामध्ये आगमन केलं जातं. आणि मला एवढी खात्री आहे की यावर्षी पण कुठल्या गोष्टी न होता पालखी व्यवस्थितच जाणार. सो बघूया कसं होतं पुढच्या गोष्टी, तुम्हाला पुढच्या गोष्टी दाखवतो. चला भेटूया. सो नमस्कार गाईज. सो मी आता घरी जाऊन थोडंसं फ्रेश झालो. मला लगेच फोन आला की पालखी लवकरात लवकर पोहोचते आता मंदिराजवळ.
सो मी आता लवकर तिकडे चाललो. मी कपडेही चेंज नाही केलेत, कारण का तुम्हाला दाखवायचं की पालखीच्या गावात जायचं तर कसा अनुभव असतो. सो लवकर पळतोय. हो, पालखी कुठे पोहोचले. चल भेटूया.
सो नमस्कार मित्रांनो, आता पालखी तुम्ही बघितली असेल मरवाच्या मंदिरामध्ये गेली, खूप मजा आली, खूप जल्लोष झाला, सगळ्या गोष्टी झाल्या. आता मी चाललो आहे घरी, कारण का परत पुन्हा ऑफिस आहे. खूप मजा केली, दरवर्षी असाच उत्साह होतो. पुढच्या वर्षी तुम्हाला दाखवीन कसा उत्साह असतो कसा नसतो. चला, अजून जेवायचं बाकी, मी जेवलो नाही आहे. खूप मजा आली, तुम्ही माझ्या अवतारावरनं बघत असाल. गेलो होतो चांगल्या याच्यामध्ये आणि गुलालाने मागवला तरी चालेल, कारण का तो जल्लोष तो आईचा उदो असतो. चला भेटूया परत एकदा, पुन्हा एकदा पुढच्या भेटीला, पुढचं नवीन ब्लॉग्स घेण्यासाठी. ते नक्की बघा, जर आवडला तर नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. चला.